नागपूर महानगरपालिका निवडणुकीत यंदा केवळ उमेदवार नाही तर नाराजी, बंडखोरी आणि मनधरणीचं राजकारण देखील मैदानात उतरलं। शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला बंडखोरांचा फटका, तर दुसरीकडे काँग्रेसने नाराजांना शांत करत परिस्थिती सावरली आहे। मग प्रश्न असा आहे की बंडखोरी का झाली, कुणी कितपत यश मिळवलं आणि या बंडखोरांचा निकालांवर नेमका काय परिणाम होणार। तर चला मग जाणून घेऊया नागपूरच्या राजकारणातील ही आतली गोष्ट सविस्तरपणे। पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत.com। भाजपमध्ये यंदा इच्छुकांची अक्षरशः भाऊगर्दी होती। पक्षाने सर्वेक्षण, मुलाखती घेतल्या, पण तरीही 105 नवीन चेहरे दिले आणि 51 माजी नगरसेवकांचे तिकीट कापले। यातूनच नाराजीचा उद्रेक झाला। पक्षाशी वर्षानुवर्षे निष्ठा ठेवलेल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला डावलण्यात आलं अशी भावना देखील व्यक्त करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले। एकूण 100हून अधिक भाजप कार्यकर्ते बंडखोर बनले। बंडखोरी वाढत असल्याचं लक्षात येताच भाजपने विशेष मनधरणी पथक तयार केलं। ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी थेट संपर्कात उतरले। फोन, भेटीगाठी, राजकीय आश्वासनं सगळं पणाला लागलं। परिणामी 96 जणांनी अर्ज मागे घेतले, मात्र 6 बंडखोर ठाम राहिले। ते 6 नावं भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात। प्रभाग क्रमांक 17 मधील अपक्ष उमेदवार विनायक डेहनकर, प्रभाग 14 मधील सुनील अग्रवाल, प्रभाग 18 मधील धीरज चव्हाण, मुकुंद बापट, प्रभाग 32 दीपक चौधरी, प्रभाग 34 सुनील मानेकर हे 6 उमेदवार आता भाजपाच्या अधिकृत उमेदवारीसाठी डोकेदुखी ठरणार आहे। दुसरीकडे काँग्रेसने मात्र बंडखोरीला वेळीच आवर घातला। महत्वाचा माघार म्हणजे पुरुषोत्तम हजारे, फिरोज खान, अमर बागडे, आशा उईके, जिशान मुमताज, इरफान अन्सारी। तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी नगरसेवक, स्थानिक नेते यांची थेट मनधरणी करण्यात आली। काही ठिकाणी पती पत्नी दोघांनीही अर्ज भरले होते, तर काही ठिकाणी पक्षांतरानंतरही उमेदवारी मिळाली नाही। पण शेवटी बहुतांश मोठ्या बंडखोरांनी पक्षाच्या विनंतीचा मान राखत माघार घेतली। यामुळे काँग्रेसने मोठं नुकसान टाळलं असं म्हणावं लागेल। मात्र सर्वत्र काँग्रेसलाही 100% यश आलेलं नाही। काही ठिकाणी उमेदवार अजूनही अपक्ष म्हणून मैदानात आहे। या निवडणुकीत आणखी एक गोंधळाचा मुद्दा ठरला AB फॉर्म। भाजपाला 6 प्रभागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवार ठरवता आला नाही। त्यामुळे एकाच जागेसाठी 2 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले। छाननीनंतर अनेक फॉर्म बाद झाले आणि बहुतेक उमेदवारांनी माघार घेतली। यावरून स्पष्ट होतं की ही निवडणूक तणावपूर्ण आणि काट्याची आहे। तर एकंदरीत काय चित्र आहे? नागपूरमध्ये बंडखोरी थंड करण्याचा प्रयत्न झाला, पण ती पूर्णपणे संपली आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल। आता खरी परीक्षा आहे मतदानाच्या दिवशी बंडखोर किती नुकसान करतात याची। राजकारणात शांतता ही कायमची नसते, ती फक्त पुढच्या रणधुमाळीपर्यंतची विश्रांती असते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी लोकमत.com ला पाहायला विसरू नका।